श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा व्हिडिओ अक्षय तृतीया संदर्भात मी तयार करत आहे। अक्षय तृतीया शुभ मुहूर्त कधी आहे? अक्षय तृतीया जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व। स्वामी ओम मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना। अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो। अक्षय म्हणजे काय? अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही। या तिथीचा मुहूर्त अतिशय खास आहे आणि महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही। हा संपूर्ण दिवसच शुभ असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे खास महत्त्व आहे, कारण या दिवशी केलेल्या कृत्याचे शुभ फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे। या दिवशी सोने, चांदी असे दागिने खरेदी केले जातात, तसेच लक्ष्मीची पूजाही केली जाते। यंदा अक्षय तृतीयाचा सण कधी आहे, शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्त्व काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। अक्षय तृतीया कधी आहे? यंदा अक्षय तृतीया सर्वत्र 10 मे शुक्रवारला साजरी केली जाणार आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होईल। ही तिथी 11 मे 2024 शनिवारी पहाटे 2:50 पर्यंत ही तृतीया तिथी समाप्त होईल। अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त कधी आहे? उदय तिथीच्या आधारे यंदा अक्षय तृतीया 10 मे शुक्रवारी सर्वत्र साजरी केली जाईल। विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते। या पूजेचा शुभ मुहूर्त हा 10 मेला पहाटे 5:48 सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी 12:23 पर्यंत असेल। या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा करू शकता। तसेच या दिवशी सोने खरेदीही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। सोने खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो। अक्षय तृतीयेचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचे विशेष असे महत्त्व आहे। याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि सतयुगाची सुरुवात ही अक्षय तृतीयेलाच झाली, म्हणून या तृतीयेला कृतयुगादी तृतीया असेही म्हटले जाते। कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीयेची तिथी विशेष मानली जाते। कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी, नोकरी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। तसेच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक छोटासा उपाय या दिवशी करायचा आहे। 10 मेला दुपारी 12:08 आतमध्ये गोरगरीब ज्यांना गरज आहे अशा लोकांना यथाशक्ती जमेल असे तांदूळ, डाळ, कडधान्य, भाजी, मिठाई काहीही दान तुम्ही करू शकता। 12:08 नंतर सोने, चांदी काहीही खरेदी करायचे असेल, वाहन खरेदी करायचं असेल तरी तुम्ही खरेदी करू शकता। असा हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त खूपच चांगला योग आला आहे 10 मेचा। तुम्ही सर्वांनी सुख समृद्धी भरभराटांनी साजरी करा। लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय असतील ते पण तुम्ही करा। तुमच्या घरात लक्ष्मी, धनधान्य, सुख समृद्धी भरभराट राहू दे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझे स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।